आखाती देशांमध्ये सुरू असलेले युद्धाचे परिणाम खरं तर आता आणखी गडद होत चाललेले आहे आणि या सगळ्याचा परिणाम जो आहे तो छोट्या उद्योजकांना खरं तर जाणवतो आहे. मोठे चटके आणि फटके दोन्ही बसू लागलेले आहे. खरं तर आपल्यासोबत लघु उद्योजक असलेले जे आहे सायट्रॉन इंजिनिअरिंगचे जीवन घिमे जे आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याकडे जाणून घेऊ. बुट्टीबुरीमध्ये त्यांचा इलेक्ट्रॉनिक्सचा प्लांट आहे. त्या ठिकाणी पोलाद आणि यासारखा कच्चा माल जो त्यांना लागत असतो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे दर जे आहे ते वाढलेले आणि त्याचा फटका कुठेतरी त्यांना बसलेला आहे. या सगळ्या संदर्भात बोलण्यास आपले जीवनजी आहे. काय सांगाल, कशा पद्धतीनं हे सगळे सेक्टरचा परिणाम झालेला? मेजर जो परिणाम झालेला आहे तो रॉ मटेरियल जे लघु उद्योजकांसाठी जे कच्चा माल जो लागतो त्या कच्च्या मालाला लागणारे जे रेट्स आहे, जे काही वर्क ऑर्डर आता सध्या लोकांनी म्हणजे छोट्या लघु उद्योजकांनी आता हातात असलेले कामं आणि त्याचे सध्याचे रेट आणि आधीचे रेटमध्ये जवळपास 30 ते 40% रॉ मटेरियलचे रेट वाढले आहे. आणि यामुळे सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे की बुवा हे लोक ऑर्डर कसे कंप्लीट करतील, जे यांच्या हातात जे ऑर्डर आहे. तर 40% राईज म्हणजे सगळ्यात जास्त राईज याच्यामध्ये LPGमध्ये झालेला आहे, जे सगळ्या इंडस्ट्रीला कॉमन असतात. म्हणजे कास्टिंग युनिट असो, फॅब्रिकेशन युनिट असो, की कुठल्याही OEM सेक्टरला LPG गॅस हा मेजर सेटबॅक झालेला आहे. जी आधी किंमत 1500 रुपये होती ती आता जवळपास 5400 रुपये सिलेंडर घ्यावं लागत आहे. आणि त्यामध्ये सगळे ओव्हन चालवणं, हीट ट्रीटमेंट करणं, तर हे अशक्य झालेलं आहे. तर यामध्ये मला वाटतं की काहीतरी इंटरफेअर करणं गरजेचं आहे सरकारचं, आणि याच्यातून मार्ग निघणं छोट्या उद्योजकासाठी खूप गरजेचं आहे. खरं तर जीवनजी, तुमच्या याच्यात काय काय मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं आणि त्यासाठी लागणारा कच्चा माल काय, म्हणजे मिनरल्स असेल, आणखी काय काय, आणि त्याचे रेट्स जर आम्हाला सांगू शकले तर बरं होईल. की काय हां, म्हणजे माझं जे युनिट आहे ते आम्ही वेल्डिंग इलेक्ट्रोड मॅन्युफॅक्चरिंग करतो सायट्रॉनच्या नावाने, आणि सगळ्या पब्लिक सेक्टरमध्ये आमचा जवळपास त्याच्यामध्ये सप्लाय आहे. तर त्यामध्ये मेजर रॉ मटेरियल जे आहे स्टील आहे. जे स्टीलमध्ये जसं स्टेनलेस स्टील वायर समजा आधी आम्हाला 230 रुपये होतं, आता 450 रुपये पर kg घ्यावं लागत आहे. दुप्पट झालं आहे जवळपास. आणि त्यामध्ये बरेचसे फेरो अलॉईज आहे, फेरो मॅग्नीज आहे, सिलिकेट आहे. सिलिकेटचा रेट डबल झालेला आहे, जे केमिकलमध्ये लागतं, केमिकल इंडस्ट्रीला लागतं, आम्हाला लागतं बाइंडर म्हणून ते आम्ही वापरलं जातो. त्यानंतर फेरो मॅग्नीज, फेरो अलॉईज जे रॉ मटेरियल आहे, मॅग्नीजमध्ये जवळपास 40 ते 45% रेट रिव्हिजन झालेलं आहे. आता हा सगळा इम्पॅक्ट प्रोडक्शनवर पडतो. तर कसं समोर होईल हे फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. खरं तर तुमची बिझनेस सायकल कशी चालते, म्हणजे तुमची ऑर्डर केव्हा मिळतो आणि त्याची कम्प्लिटेशन केव्हा करतात, त्यावेळेचे दर आणि आताच्या दरमध्ये तुम्हाला जसं अनुभव आलेला आहे? नाही, ऑर्डरचं कम्प्लिशन जी सायकल आहे ती ऑर्डर तर जवळपास 6 महिने चालतं. म्हणजे ज्या PSUजला जी रिक्वायरमेंट असते ती ऑर्डर आधी रिलीज होतं. जसं जानेवारीमध्ये ऑर्डर ज्या रिलीज झालेल्या आहे त्याची रिक्वायरमेंट जवळपास जून-जुलैमध्ये असतं. 6-8 महिन्याचं. काही काही तर RC असतात, म्हणजे इयरली रेट्सवर डिपेंड असतात, तर ती तर वर्षभर चालते. तर अशा वेळेस ॲव्हरेज रेट ₹1 ₹2 kg जर वाढला तर कुणी समजू शकते. पण जिथे आता तुमचं 22 रुपये किलो, 23 रुपये किलोचा जर छोट्या उद्योजकांना असा फरक पडला तर ते ऑर्डर कसे कंप्लीट करतील, हा एक मोठा प्रश्न आहे. खरं तर तुमचा बहुतांश जो आहे तो माल जो आहे तो गव्हर्नमेंट सेक्टरला सुद्धा, पब्लिक सेक्टरला तुम्ही देत असल्यामुळे त्याचाही परिणाम आहे. सरकारने कशा पद्धतीने मध्यस्थी केली पाहिजे अशी तुमची मागणी आहे. तुम्ही पत्रसुद्धा लिहिलेलं आहे. हो, मी पत्र लिहिलेलं आहे. इवन सगळ्या सेक्टरला, म्हणजे MSME आणि बाकी आपले लघु उद्योजक मिनिस्टर, इंडस्ट्री मिनिस्टर, त्यांनाही लिहिलेलं आहे. पण त्यांनी मदत अशी करायला पाहिजे की आता सध्याचे जे रेट्स आहे याच्यामध्ये मधला मार्ग काढून एक तर वर्क ऑर्डर रिवाईज झाले पाहिजे, नाही तर त्यांना एक्सटेन्शन दिले पाहिजे की बुवा समोरची परिस्थिती कशी येते त्यानंतर सप्लाय करा. पण ते शक्य नाही आहे. प्रत्येक लोकांना तर याच्यामध्ये प्रत्येकाला तर मटेरियलची गरज आहेच, कुठल्यावरती कोणी काम थांबवू नाही शकणार. त्यामुळे सरकारने याच्यामध्ये रेट रिव्हिजन करून देणं हाच एक पर्याय आहे असं मला वाटतं. खरं तर तुमच्यासारखे लघु उद्योजकांची संख्या बुट्टीबुरीमध्ये किंवा इथेही ठिकाणी खूप असेल. सगळ्यांच्याच बाबतीत हा सगळा परिणाम हा सगळ्यांनाच परिणाम झालेला आहे. हा मेजर परिणाम असा की नागपूरला तुम्ही विचार करा की नागपूरला वेल्डिंग इलेक्ट्रोडचं मॅन्युफॅक्चरिंग पूर्ण इंडियाचं 45% बुट्टीबुरीला होतं. 45% पूर्ण इंडियाचं मटेरियल. कारण की याच्यामध्ये जे मेजर प्लेयर्स आहे ते नागपूरला मॅन्युफॅक्चरिंग आहे. तर अशा याच्यामध्ये तुम्ही विचार करा की कुठलाही सेक्टर असो, तो म्हणजे स्टील सेक्टर असो, प्लास्टिक सेक्टर असो, कास्टिंग युनिट असो, तर या सगळ्या याच्यामध्ये मेजर म्हणजे 30 ते 40%चा फटका इथे पडलेला आहे. काय तोडगा असेल, कारण की मोठा लॉसेस सध्या असेल आणि जोपर्यंत सरकारचं इंटरव्हेन्शन होणार नाही, सरकारचं इंटरव्हेन्शन होणारच नाही, हे शक्यच नाही. त्यांनी याच्यामध्ये रेट रिव्हिजन हाच एक पर्याय आहे की जे एक्झिस्टिंग कामं कंप्लीट करण्यासाठी त्यांनी रेट रिवाईज करून द्यायला पाहिजे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आव्हान सुद्धा केलं आहे की अनेक गोष्टींमध्ये काटकसर करावी, वापर कमी करावा. आता आपण ज्या पद्धतीने पाहता गॅस, ऑइल सगळ्या बाबतीत काटकसर तर करायची त्यांनी आव्हान तर चांगलं केलेलं आहे, पण जे मिनिमम रिक्वायरमेंट ॲज पर स्टँडर्डच्या हिशोबाने रॉ मटेरियल लागतं त्याच्यामध्ये तर काटकसर करणं शक्यच नाही आहे, कारण की त्याचे स्टँडर्ड स्पेसिफिकेशन ॲक्सेप्टेबल स्टँडर्ड ठरलेले आहे. परंतु ज्या काही सिस्टम आहे ती प्रोसेस थोडीशी चेंज करण्याचे आम्ही सगळे प्रयत्न करतो आहे. होऊ शकेल तर आम्ही इलेक्ट्रिकलवर पण स्विच ओव्हर करायचा, पुष्कळशा ऑपरेशन्स जे इलेक्ट्रिकल करता येईल त्याच्यावर आम्ही स्विच करतो आहे. जिथे जिथे LPGचा उपयोग आहे तिथे इलेक्ट्रिकल इंडक्शन कसं करता येईल त्याचा पण एक साधारणतः विचार आम्ही लोक करतो आहे. नक्कीच. खरं तर लघुउद्योजक मोठ्या प्रमाणात संकटात अडकलेले आहे. खरं तर कच्च्या मालाचे दर जर 30 ने 35-40% जर वाढले तर कशा पद्धतीने मॅन्युफॅक्चरिंग करावा, घेतलेल्या ऑर्डर कशा कंप्लीट करावा, असा मोठा यक्ष प्रश्न जो आहे तो त्यांच्यासमोर पडलेला आहे. त्यामुळे कुठेतरी सरकारने इंटरव्हेन्शन करावं, जे काही दर आहे ते कुठेतरी रिवाईज करून द्यावे, तरच कुठेतरी लघुउद्योजक आहे जे पुढच्या काळामध्ये किंवा जो ऑर्डर घेतली आहे ते कंप्लीट करू शकणार. अन्यथा लघुउद्योजकांवर मात्र आता मोठ्या प्रमाणात अडचणीची कुऱ्हाड एक प्रकारे त्यांच्या याच्यावर पडल्याचं पाहायला मिळते आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम TV न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.